मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक किचन ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे। जनरली तुम्ही बघितलं असेल, किचनमध्ये सर्वात जास्त पसारा होतो तो सिंक एरियाजवळ। त्यामुळे सिंक एरिया ऑर्गनाइज करणे खूप गरजेचे आहे। चला तर दाखवते की मी माझा सिंक एरिया कसा ऑर्गनाइज केलेला आहे। तर अशा प्रकारचे एक सिंक ऑर्गनायझर मी घेतलेला आहे। त्यामध्ये पाहू शकता सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ऑर्गनाइज झालेल्या आहे। डिशवॉशरचा डब्बा, त्याचबरोबर हँड वॉश, लिक्विड वॉश, त्याचबरोबर ओटा पुसासाठी किंवा इतर वस्तू पुसण्यासाठी लागणारा जो कापड आहे। यानंतर बरेचदा आपण चुकी करतो की ओटा वाईप करण्यासाठी जो वायपर वापरतो ना, तो सिंकमध्येच पडलेला असतो। मग अशा वेळेस त्याला वर्टिकली एखाद्या अडेसिव्ह हुकच्या हेल्पने हँग करायला हवे। बरेचदा जे किचन सिंक असते ना, त्याच्या खालच्या कॅबिनेटमध्ये आपण डस्टबिन ठेवतो। माझ्याकडे देखील डस्टबिन तिथेच ठेवलेली आहे। तर त्यासाठी लागणारे जे गार्बेज बॅग आहे तिथेच मी दरवाजावर एका ऑर्गनायझरमध्ये हँग केलेलं आहे। बरेचदा काय होतं की गार्बेज बॅग आपण डस्टबिनमध्ये टाकतो ना, तर कचरा टाकल्यानंतर ती खाली जाते आणि पूर्ण कचरा डस्टबिनमध्ये पसरतो। जर का तुम्ही अशी डस्टबिन यूज करत असेल तर त्याला एक इलास्टिक बांधा आणि त्यामध्ये ती गार्बेज बॅग आपल्याला नेहमी फसवायची आहे। आता कितीही गार्बेज बॅग भरली तरी देखील ती आत जाणार नाही आणि खालचा डस्टबिनचा भाग खराब होणार नाही। त्यानंतर घरातला कचरा जमा करण्यासाठी जे डस्टपॅन लागतात ते डायरेक्टली आपल्याला खाली न ठेवता अशा प्रकारे वर्टिकली हँग करायचे आहे, जेणेकरून खालची स्पेस वाया जाणार नाही। त्यानंतर किचन सिंकजवळ नेहमी एक ओल्या कचऱ्याची देखील डस्टबिन ठेवायची आहे, जेणेकरून जो भांड्यातून निघणारा कचरा आहे ना, जसं चहापत्ती झालं किंवा खरकट झालं, ते सिंकमध्ये पडला जाणार नाही आणि त्यामुळे आपली सिंक ब्लॉक होणार नाही। या व्यतिरिक्त सिंक साफ करण्यासाठी जे स्क्रबर लागतं ते वेगळं ठेवायचं आहे आणि भांड्याचं स्क्रबर आपल्याला वेगळं ठेवायचं आहे। त्यानंतर किचन सिंकजवळ एक आपल्याला टॉवेल देखील हँग करायचा आहे, जेणेकरून जेव्हाही आपण हात वॉश करू तर आपले ओले हात किचनमध्ये कुठेही लागता कामा नये। त्याचबरोबर किचन सिंकच्या जवळ एक डोरमॅट ठेवायची आहे, जेणेकरून कुठलेही पाणी सांडलं तर ते पूर्ण किचनभर पसरणार नाही। एकदा अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिंक एरिया ऑर्गनाइज करून बघा, किचनमध्ये पसारा दिसणारच नाही।